श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुला सर्वात मोठी संधी मिळेल. ही संधी अचानक येईल, पण ती तुझ्या आयुष्यात अचानक नाही. तू जे काही कष्ट केलेस, जे अश्रू गायलेस, जे शांतपणे सहन केलं, त्याचं हे फळ आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवतं, आपली परीक्षा घेतं. आपण खचतो, मनातून विचार येतो, माझ्याच वाटेला काय एवढं कठीण. पण स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक कठीण क्षण तुला मजबूत बनवत होता, तुला त्या मोठ्या संधीसाठी तयार करत होता. आज जी संधी येणार आहे ती फक्त कामाची नाही, ती तुझ्या आत्मविश्वासाची आहे. ते तुला दाखवणार आहे की तू किती सक्षम आहेस. तू जिथे स्वतःवर शंका घेतली तिथे आज विश्वास उभा राहील. तू जिथे घाबरल्या तिथे आज धैर्य उभं राहील. स्वामी म्हणतात, संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण तयार असलेला माणूसच ती ओळखतो. आज जर तू दार ठोठावलं गेलं तर घाबरू नकोस. मन शांत ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या घरात आज नवीन चर्चा होईल, नवीन विचार येईल, नवीन योजना तयार होतील आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आशेचा प्रकाश दिसेल. स्वामी म्हणतात, ही वेळ तुझ्यासाठी बदलाची आहे, जुनं दुःख मागे ठेवण्याची आहे, नवीन सुरुवात करण्याची आहे. तुला तर कदाचित वाटेल, मी हे करू शकेन का? हो, तू नक्की करू शकतोस, कारण तुझ्या मागे तुझी मेहनत आहे. आता तुझ्यासोबत तुझ्या घरच्यांचे आशीर्वाद आहे. आज थोडा वेळ काढ, आरशात स्वतःकडे बघ आणि स्वतःला सांग, मी तयार आहे. ही संधी तुझ्या आयुष्याची दिशा बदलू शकते. पण लक्षात ठेव, यश म्हणजे फक्त पैसा नाही. यश म्हणजे समाधान, यश म्हणजे मनाची शांती, यश म्हणजे आपल्या लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू. स्वामी म्हणतात, तू प्रामाणिक राहा, तू नम्र राहा, तू कष्ट करत राहा. संधी आली की तिला घट्ट पकड. भीती बाजूला ठेव, कारण भीती आता तात्पुरती असते, पण धैर्य कायमचं असतं. आज तुझ्या मनात थोडी धडधड असेल, थोडासा उत्साह असेल, थोडी भीती असेल, पण हे सगळंच नैसर्गिक आहे. स्वामी म्हणतात, जिथे भीती असते तिथे मोठा यश लपलेलं असतं. तुझ्या आयुष्यातील ही संधी तुला फक्त वर घेऊन जाणार नाही, तर तुला आतूनही बदलणार आहे. तू अधिक आता मजबूत समजदार होशील, तुझ्या अधिक आता शांती होईल, अधिक आता मजबूत होशील. तुझ्या आता घरात अभिमानाचा क्षण येईल, आईच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील, वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल. तुझ्या कुटुंबाला वाटेल, हो, आपला घरचा आता माणूस सक्षम आहे. स्वामी म्हणतात, कधीही स्वतःला कमी समजू नकोस. तू खास आहे, तुझं काहीतरी वेगळं आहे. आजची संधी फक्त एक दार नाही, ती एक नवीन जग आहे. मन शांत ठेव, देवावर विश्वास ठेव आणि पहिला पाऊल टाक. कारण स्वामी समर्थ सांगतात, धैर्याने पुढे जाणाऱ्याला कोणीही थांबवू शकत नाही. आज आहे तुझ्यासाठी एक नवीन अध्याय सुरू होत आहे. तर तिचं हसत स्वागत कर, विश्वासाने स्वीकार आणि मनापासून मेहनत करत राहा. संधी आली आहे, आता तुझी वेळ सुरू झाली आहे. आजचा दिवस साधा नाही. आज तुझ्या आता आयुष्यात काहीतरी बदलणार आहे. कदाचित एक फोन येईल, कदाचित एखादी भेट येईल, कदाचित एखादा निर्णय घ्यावा लागेल. आणि लक्षात ठेव, हीच ती संधी आहे जिथे तू वाट पाहत होता. किती दिवस तू मनात विचार करत होता, माझ्यासाठी काही मोठं आता आहे का? माझ्या आयुष्यात काही चांगलं होईल का? आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तू खूप सहन केलं, तू खूप प्रयत्न केले, कधी लोकांनी साथ दिली, कधी लोकांनी साथ सोडली, पण तू थांबला नाही. स्वामी म्हणतात, जो काय थांबत नाही तो काय हार मानत नाही. तुझ्या त्याच्यासाठी एक दिवस मोठा दरवाजा उघडतो. आज तुझ्यासाठी तो दरवाजा उघडतोय. तुला थोडीशी भीती वाटेल, कारण मोठी संधी आली की मन घाबरतं. मी करू शकेन का? मी पात्र आहे? काही प्रश्न येतील. पण लक्षात ठेव, तुला ही संधी आता उगाच मिळाली नाहीये. तू पात्र आहेस म्हणून मिळते, तू मेहनत केली म्हणूनच मिळते. आज तुझ्या आयुष्यात एक नवीन वळण येईल. ज्या रस्त्यावर तू चालत होता तो रस्ता आता मोठा होईल. तुझ्या स्वप्नांना आता पंख मिळतील. खरंच शांतपणे आता बसून विचार कर. मनाला विचार, मी तयार आहे का? आणि तुझं आता मन उत्तर देईल, हो, तू तयार आहेस. तुझ्या डोळ्यात आता आत्मविश्वास दिसेल, तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येईल. लोक म्हणतील, तुझ्यात आता काहीतरी बदल झालाय. हो, बदल झाला आहे, कारण तुझ्या आयुष्यात संधी आली आहे. ही संधी कदाचित नोकरीची असेल, कदाचित व्यवसायाची असेल, कदाचित नात्यात सुधारणा करण्याची असेल, कदाचित आयुष्य बदलणारा निर्णय असेल. पण काही असो, ती तुझ्यासाठी आहे. तू आतापर्यंत खूप वेळ आता वाट पाहिली, कधी निराश झाला, कधी रडला, कधी स्वतःला दोष दिला, पण आज तो काळ आता संपतोय. आज स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहे. ते म्हणतात, घाबरू नकोस, पुढे चल. तुला आता आठवतं का, किती वेळा तू देवासमोर बसून म्हणालास, मला एक संधी दे. आज ती संधी तुझ्या दारात उभी आहे. ती ओळख, ती स्वीकार, तिला धरून ठेव. कारण आयुष्यात प्रत्येकाला आता मोठी संधी मिळते, पण सगळी आता तिचा फायदा घेत नाहीये. तू वेगळे आहेस, ती तू आता संधी पकडशील, तू तिचं सोनं करशील.
तुझ्या घरात आता नवीन आशा येईल. तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान येईल. तुझ्या जोडीदाराच्या डोळ्यात अभिमान दिसेल. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. हे सगळं फक्त तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे. आज जर तू धैर्य दाखवलं तर उद्या तुझं आयुष्य बदलेल. स्वामी सांगतात, विश्वास ठेव, मी तुझ्या सोबत आहे. तुला कदाचित वाटेल इतकं मोठं यश माझ्यासाठी हो तुझ्यासाठी, कारण तू कधीच आता कोणाचं वाईट केलं नाही, प्रामाणिक राहिला, तू मेहनत केली. आता फळ आता मिळवण्याची वेळ आली आहे. ही संधी तुला आता काही पैसा देणार नाही, ती तुला आत्मविश्वास देईल, ती तुला ओळख देईल, ती तुला समाजात मान देईल. आणि लक्षात ठेव, यश आलं की नम्र राहा. ज्यांनी साथ दिली त्यांना विसरू नकोस, ज्यांनी साथ सोडली त्यांच्यावर राग धरू नकोस. आणि प्रत्येक अनुभवाने तुला इथपर्यंत आणलंय. आज संधी आहे, उद्या यश आहे आणि परवा समाधान आहे. तू फक्त एक पाऊल पुढे टाक. मनात भीती येईल तर स्वामी समर्थांचं नाव घे. डोळे बंद करून म्हण, स्वामी माझ्या सोबत राहा. आणि बघ, तुझं मन शांत होईल. तुला जाणवेल की एक अदृश्य शक्ती तुझ्या पाठीशी आहे. ती तुला मार्ग दाखवते, ती तुला पुढे नेते. आजची रात्र कदाचित तुला झोप येणार नाही, कारण मनात उत्सुकता असेल, उद्या काय होईल याचा विचार असेल. पण विश्वास ठेव, उद्या तुझ्यासाठी चांगलं घेऊन येणार आहे. तुझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी संधी आहे. ती छोट्या स्वरूपात येईल पण तिचा परिणाम खूप मोठा असेल. तू तयार राहा, पण मजबूत ठेव. सगळं आता तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव, कारण स्वामी म्हणतात आज तुझं नशीब आता फिरणार आहे. तुझ्या आयुष्यात आता अंधार कमी होईल, प्रकाश वाढेल, नवीन मार्ग दिसतील. तुझ्या आता हृदयात आनंदाची लहर येईल. तू स्वतःला म्हणशील, हे सगळं आता खरंच माझ्यासोबत होतंय का? हो, खरंच होतंय, कारण तू त्या योग्य क्षणापर्यंत पोहोचलाय. आजची संधी फक्त सुरुवात आहे. पुढे अजून खूप काही चांगलं आहे. स्वामी समर्थ तुझ्यावर प्रसन्न आहेत. तू त्यांच्यावर विश्वास ठेव आणि ही संधी स्वीकार. तुझं आयुष्य बदलायला तयार आहे. तू तयार आहेस का? मनापासून उत्तर दे, हो मी तयार आहे. आणि बघ, तुझ्या आयुष्यात आनंदाचा नवीन अध्याय सुरू होत आहे. संधी म्हणजे नेहमी आता मोठा आवाज, मोठा मंच, मोठा पैसा असं नसतं. कधी कधी संधी साध्या रूपात येते. एखादा फोन, एखादी भेट, एखादा निर्णय, एखादा हो किंवा नाही. आणि त्या क्षणी तू तयार ठरवतोस, त्यावर तुझं पुढचं आयुष्य उभं राहतं. तर आता बस, शांत बस, डोळे मिट, मनाला विचार, मी खरंच तयार आहे का त्या मोठ्या संधीसाठी? कारण संधी येण्याआधी आपण तयार व्हावं लागतं. तू खूप काही सहन केलं आहेस. कधी लोकांनी साथ दिली नाही, कधी पैशाची अडचण होती, कधी स्वतःवरची शंका आली, तरी तू आता थांबला नाहीस. हीच तर तुझी आता तयारी होते. स्वामी म्हणतात, ज्याने संघर्ष सहन केला आहे तो संधीची किंमत ओळखतो. आज जर तुझ्या दारावर संधी येऊन उभी आहे तर तू घाबरू नकोस, स्वतःला कमी समजू नकोस. मी नाही करू शकत असं म्हणू नको, कारण इतके येतात दिवस तुझ्या अडचणीत घेतल्या, पेलल्या, त्या आता तू कोणत्याही संधीपेक्षा मोठ्या आणि कठीण नव्हत्या. आता एक गोष्ट लक्षात ठेव, मोठी संधी म्हणजे मोठी जबाबदारी. तुला एक फक्त यश नाही मिळणार, तुला निर्णय घ्यावे लागतील. तुझी आता मेहनत दुप्पट करावी लागेल. तुला नम्र राहावं लागेल. संधी येते तेव्हा अहंकार नको, कृतज्ञता हवी. आज मनात ठरव, जे काय आता मनात तुझ्या आयुष्यात आहे ते आता मी धैर्यवान स्वीकारेन. कधी कधी आपण संधी गमावतो कारण आपण भीतीतच जगतो. भीती कशाची? लोक काय म्हणतील, अपयश आलं तर, मी पडलो तर. पण लक्षात ठेव, पडण्याची भीती असणार, कधी आता उंच उडू शकत नाही. तुझ्या आयुष्यातली संधी कदाचित तुझ्या करिअरची असेल, कदाचित नात्यांची असेल, कदाचित स्वतःला सिद्ध करण्याची असेल, पण एक गोष्ट नक्की, ती आता तुझ्या वाढीसाठी असेल. स्वामी सांगतात, संधी येते, विचार कमी होतात, विश्वास जास्त ठेव. आता स्वतःला वचन दे, मी प्रयत्न करीन, मी मागे हटणार नाही, मी स्वतःवर विश्वास ठेवेन. यश मिळालं तर छान, अपयश आलं तरी शिकायला मिळेल, कारण प्रयत्न न करणं हीच खरी हार आहे. तुझ्या घरातले लोक तुझ्याकडे आशेने बघतात. तुझे मुलं, तुझे आई वडील, तुझा जोडीदार, त्यांना आता तुझ्या ताकद दिसते. कधी कधी तुला स्वतःवर विश्वास नसतो, पण त्यांना असतो. आज त्यांचा विश्वास जपू दे. मोठी संधी म्हणजे फक्त पैसा नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याची संधी आहे. तुझं किती आता सक्षम आहे, तू किती आता मजबूत आहे, तू किती कर्तृत्ववान आहे हे दाखवण्यासाठी आता वेळ आली आहे. आता मनात हळूच मन, मी तयार आहे, मी घाबरत नाही, मी माझ्या भक्तीपेक्षा आता मोठा आहे. हे आता फक्त शब्द आता हलके वाटतील, पण त्याचा प्रचंड शक्ती आहे. लक्षात ठेव, देव संधी त्यालाच देतो जो ती पेलू शकतो. तुझ्या आयुष्यातील ही वेळ वाया जाऊ देऊ नकोस. लोक काय म्हणतील हे विसर, तुला काय करायचं आहे हे बघ. आणि एक गोष्ट, यश आलं तर नम्र राहा, कारण नम्रता टिकवते. अपयश आलं तर शांत राहा, कारण शांतता शिकवते. संधीचं अर्थ फक्त बदल नाही तर वाढ आहे. आता तू जिथे उभा आहेस तिथून एक पाऊल पुढे टाक. कदाचित भीती वाटेल, पण त्या भीतीच्या पलीकडे तुझं नवीन आयुष्य उभं आहे. स्वामी म्हणतात, धीरेने पुढे आता पाऊल टाक, मी तुझ्या सोबत आहे. ही वेळ मनात ठेव. आज रात्री झोपताना स्वतःला सांग, मी प्रयत्न करणार आहे, मी थांबणार नाही, मी माझी संधी ओळखणार. आणि उद्या सकाळी उठल्यावर पहिले पाऊल टाक. लहान असो वा मोठं पण टाक.
कारण संधी वाट पाहत नाही, ती धाडसी माणसाची असते. किती दिवस तू मनात विचार करत होता, माझ्यासाठी कधी आता काही चांगलं होईल का, माझं नशीब कधी बदलेल का, माझ्या आयुष्यात ही मोठी संधी येईल का. आज तोच दिवस आहे. ही संधी अचानक येईल, कदाचित फोनच्या रूपाने, कदाचित एखाद्या भेटीच्या रूपाने, कदाचित एखाद्या छोट्याशा निर्णयाने रूपाने, पण ती साधी वाटली तरी ती तुझ्या आयुष्याला मोठं वळण देणारी असेल. आम्ही सांगतात घाबरू नकोस, ही संधी आता तुझ्यासाठी आहे. तुला वाटते मी तयार आहे, नाही आता तुला वाटेल मी इतका मोठी नाही, तुला तर वाटेल मी त्या माझ्यासाठी होईल का. पण लक्षात ठेव, तू ज्या अडचणीमधून गेलायस त्या आता रात्री तू आता रडत झोपला, त्यावेळेस सगळ्यांशी आता तुझ्या हातावर शंका घेतली, पण त्या प्रत्येक क्षणाने तुला आता तयार केलं आहे. तू कमकुवत नाहीस, तू तुटलेला आहेस, तू घडलेला आहेस. आज जी काही संधी तुझ्या दारात उभी आहे ते तुझ्या मेहनतीची परतफेड आहे, ते तुझ्या शब्दाचं फळ आहे. स्वामी सांगतात बाळा, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नांवर लक्षात ठेवून होतो. तू जरी थकलास तरी थांबला नाहीस, तू जरी हरला तरी पुन्हा उभा राहिला. ही तर तुझी ताकद आहे. आता तुला जी काही संधी मिळणार आहे ती फक्त पैशाची नाही आहे, ती फक्त नोकरीची नाही आहे, ती फक्त यशाची नाही आहे, तुझी जी आत्मविश्वासाची आहे. ही संधी तुला सांगेल तू आता काहीतरी करू शकतो, तू खास आहेस, तुझ्या आता क्षमता आहे. किती वेळा आता तुला आता स्वतःवर शंका घेतली, किती वेळा तुला वाटलं की सगळं संपलं, पण बाळा आयुष्य कधीच संपत नाही, देव कधीच उशीर करत नाही. स्वामी सांगतात योग्य वेळ येते आणि योग्य संधी येते. आज ती योग्य संधी वेळ आली आहे. तुझ्या घरात आनंदाची लहर आता पसरलेली दिसेल, तुझ्या आता आईच्या डोळ्यात अभिमान दिसेल, तुझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, तुझ्या मनात शांतता येईल. तुला कळेल सर आता सगळ्या संघर्ष वाया गेला नव्हता. तू ज्या वेळेस आता एकटा होता त्यावेळेस कोणी समजत नव्हतं, त्यावेळेस आता स्वामी तुझ्या सोबत होते. आजचा तेच म्हणतात बाळ, ही संधी आता पकड, मागे वळून पाहू नकोस. भीती येईल, शंका येईल, लोक बोलतील हे शक्य नाही, तुझ्याकडून आता होणार नाही, पण तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, तुला ही संधी स्वामीने दिली आहे. ही संधी तुझं आयुष्य बदलू शकते, तुझं घर बदलू शकते, तुझं आता भविष्य उचलू शकतं. आज निर्णय घेण्याचा दिवस आहे. संधी कधी आता मोठ्या आवाजात येत नाही, ती शांतपणे येते, पण तिचा परिणाम मोठा असतो. स्वामी सांगतात बाळ, संधी म्हणजे आशीर्वाद असतो, त्याचा अपमान करू नको. तू आज जो काय पाऊल उचलशील तो तुझ्या पुढच्या आता 10 वर्षाचा मार्ग ठरेल. तुझ्या आता मनात आत्मविश्वास ठेव, तुझ्या हृदयात श्रद्धा ठेव, तुझ्या डोळ्यात स्वप्न ठेव. तुला वाटेल मी योग्य आहे का. होय, तू योग्य आहेस, तू पात्र आहेस, तू सक्षम आहे. तुझ्या संघर्षाने तुला मजबूत केलंय, तुझ्या अपयशाने तुला शहाण केलंय, तुझ्या वेदनेने तुला तर संवेदनशील केलंय. हीच तर तुझी खरी तयारी आहे. आज जी संधी मिळणार आहे ती तुला नवीन लोकांशी जोडेल, नवीन जग दाखवेल, नवीन आत्मविश्वास देईल. स्वामी सांगतात बाळा, संधीला घाबरू नको, ती तुला आता उंच नेण्यासाठी आली आहे. तू तर स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःला कमी समजू नकोस. तुझं आता मन तर स्वच्छ ठेव. तुला कळेल ही संधी तुझ्यासाठीच बनलेली आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला परीक्षा देतं, कधी कधी आपल्याला थांबवतं, पण जेव्हा आपण तयार होतो तेव्हा आयुष्य आपल्याला उचलून पुढे नेतं. आज तोच दिवस आहे, पण तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील. तुला वाटेल हे खरंच आहे का. होय बाळा, हे खरंच आहे. स्वामी सांगतो तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे. पण लक्षात ठेव, संधी मिळणं महत्त्वाचं आहे, पण तिचा आता योग्य उपकरण आणि उपयोग करून घेणं त्याहून महत्त्वाचं आहे. नम्र राहा, कृतज्ञ राहा, प्रामाणिक राहा. ही संधी फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या भविष्याकरिता आहे. आजपासून तुझं आयुष्य नवीन अध्याय सुरू करेल, नवीन स्वप्न, नवीन ध्येय, नवीन आशा. तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील धन्यवाद स्वामी, मला थांबवलं, शिकवलं आणि योग्य वेळेस उचललं. तुझ्या मनातील काही ढग आता दूर होतील, तुझ्या आयुष्याचा सूर्य उगवतील. हीच तर ती सर्वात मोठी संधी आहे. ती फक्त आता बाहेरून नाही आहे, की आतून तुला बदलून टाकली. तू कधी आता अधिक मजबूत होशील, कधी अधिक आत्मविश्वासी होशील, अधिक शांत होशील. स्वामी आता म्हणतात बाळ, ही संधी तुझं आयुष्य बदलण्यासाठी आली आहे. ती स्वीकार, तिला जप, ती प्रामाणिकपणे निभाव. आजचा दिवस लक्षात ठेव, हा दिवस तुझ्या आयुष्यात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. तू एकटा नाही, स्वामी तुझ्यासोबत आहे आणि सर्वांपासून तुझ्या यशाची तर सुरुवात होत आहे. तू खूप दिवस शांत राहिला, खूप वेळा मनात दडपून ठेवलं, खूप वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, घरासाठी, आता आई वडिलांसाठी, मुलांसाठी. स्वामी सांगतात देव आता सगळे पाहत आहे. तुझं प्रत्येक अश्रू, तुझ्या आता प्रत्येक त्याग, तुझं प्रत्येक निशब्द दुःख वाया केलेलं नाही. आज जी संधी येणार आहे ती फक्त बाहेरचे बदल नाही आहे, ती आतला आता अंधारही दूर करणार आहे. तू स्वतःला विचार, मी खरंच काय हवं होतं. शांती, मान, धैर्य, हे फक्त तर थोडंसं कौतुक आहे. स्वामी सांगतात आता तुला या सगळ्यांची सुरुवात मिळेल. कधी कधी संधी आता मोठ्या आवाजात येत नाही, ती शांतपणे येते. एक फोन कॉल, एक भेट, एक छोटा निर्णय आणि आयुष्य बदलतं. म्हणून मन उघडे ठेव, डोळे उघडे ठेव, हृदय जागा ठेव.
आज तू आता घाबरू नकोस, शांत घेऊ नकोस, कारण जे काही तुझ्यासाठी आहे ते कोणतेही हरवू शकत नाही, घेऊ शकत नाही. स्वामी सांगतात तुझं नशीब बदलायला वेळ लागतो, पण जेव्हा बदलतं तेव्हा सगळं एकदम उजळून येतं. तुझ्या घरातील आनंदाची लहर येईल, तुझ्या गोष्टीवर हसू येईल, तणाव कमी होईल आणि मनात हलकं होईल. आजवर स्वतःवर विश्वास ठेव, मी करू शकतो. मी एकच वाक्य रोज आता स्वतःला सांगेल, कारण आता आत्मविश्वास हीच खरी ताकद आहे. स्वामी सांगतात लोक काय म्हणतील याचा विचार सोड. तुझं आयुष्य तुझं आहे, तुझी आता स्वप्न तुझी आहेत. आज जर संधी आरडाळ ठोठावत असेल मग मागे हटू नकोस, एक पाऊल पुढे टाक. चुका होतील पण त्या चुका तुला शिकवतील. भीती येईल पण ती भीती तुझं धैर्य वाढवेल. तू एकटं नाही, तुझ्या मागे तुझ्या घरच्यांचे प्रेम आहे, तुझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे. स्वामी सांगतात जे मन स्वच्छ ठेवतात ते इतरांचं वाईट आता करू शकत नाही. त्याला देव योग्य वेळी उचलतो. आजची संधी तुला स्वतःची ओळख करून देईल, तुला दाखवेल तू किती आता किमती आहेस. स्वतःवर आता संघर्ष करणार नाही, तू जिंकणार आहेस. तू फक्त स्वतः स्वप्न पाहणार नाही, तू स्वप्न पूर्ण करणार आहे. आज मनात एक शांत प्रार्थना कर, देवा आता मला योग्य निर्णय योग्य येण्याची बुद्धी दे. आणि बघ सगळं कसं सुरळीत घडतं. स्वामी सांगतात वेळ बदलते, परिस्थिती बदलते, लोक बदलतात, पण जो काही स्वतःवर विश्वास ठेवतो तू कधीच हरत नाही. ही वेळ आता तुझी आहे, ही संधी तुझी आहे, ही सुरुवात तुझी. तर मागे होऊन पाहू नको, तुझ्या जखमा विसर, तू नवीन मार्गावर चालायला सुरुवात कर. तुझ्या हृदयात प्रेम ठेव, तुझ्या शब्दात साधेपणा ठेव, तुझ्या कृतीत प्रामाणिकता. यश आपोआप तुझ्याकडे येईल. स्वामी सांगतात धीर धर, विश्वास ठेव आणि पुढेच चालत राहा, कारण आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आता सुरू झाला आहे आणि हा प्रकाश तुझ्या संपूर्ण घराला उजळवणार आहे. आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होत आहे. आता ही संधी फक्त दार ठोठावत नाही, ही तुझं आयुष्य बदलायला आली आहे. तू आता शांत बस आणि एक दीर्घ श्वास घे, डोळे बंद कर आणि मनाला विचार, मी आता खरोखर तयार आहे का. हातून एक हलका आवाज येईल, हो तू खूप आता दिवसांपासून याची तयारी करत होता. तुला आता वाटत होतं की तू आता फक्त दिवस काढतो आहेस, पण नाही, प्रत्येकाचा दिवस तुझा आता मजबूत आता करत होता. प्रत्येक अडचण तुला आता शिकवत होती, प्रत्येक अपयश तुला आता पुढच्या यशासाठी तयार करत होता. आजचा जी काय मोठी संधी तुझ्यासमोर उभी आहे ती अचानक आलेली नाही, तुझ्या प्रत्येक शोधाचा, प्रत्येक प्रार्थनेचा, प्रत्येक मेहनतीचा परिणाम आहे. आता तुला आठवते का किती वेळा तू एकट्या बसून विचार केला होता. आता रात्री छताकडे पाहत म्हणाला होता किंवा माझ्यासाठी काहीतरी ठेवलं आहेस ना. आज या त्या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे. संधी कदाचित लहान दिसेल पण तिच्यात आता खूप मोठी ताकद आहे. जसं काही छोटंसं बीज असतं पण त्यातून आता मोठं झाड उगवतं, तसं हे आहे. आता आजचं पाऊल छोटंसं असेल पण त्याचा उद्याचा परिणाम मोठा असेल. तुझ्या घरात आता आशेचा प्रकाश वाढेल, आई वडिलांच्या डोळ्यात समाधान दिसेल, जोडीदाराच्या चेहऱ्यावर विश्वास दिसेल, मुलांच्या मनात अभिमान निर्माण होईल. हे सगळं मनापासून म्हणेल आणि हा माझा माणूस आहे. आणि आज तुला जाणवेल हो मी खरंच आता काहीतरी करू शकतो. स्वामी सांगता स्वतःवर शंका घेणं थांबव, कारण तू जितका स्वतःवर विश्वास ठेवशील इतकी संधी मोठी होईल. तुला कदाचित वाटेल जर मी चुकलं तर, पण लक्षात ठेव चूक केली तर चालेल पण प्रयत्न सोडू नको, कारण प्रयत्न करणारा कधीच हरत नाही. आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील वळण आहे, जिथून आता तू मागे पाहिलं ते सारे संघर्ष दिसेल, पण पुढे पाहिलं तर उज्ज्वल भविष्य दिसेल. तुझ्या त्या मनात आता एक नवीन ताकद निर्माण होते. तू आधी आता घाबरायचा पण आता धैर्य येत आहे, तू आधी शंका घ्यायचा पण आता विश्वास वाढतोय. हे तर आता चमत्कार आहेत. संधी आता मिळणं आता मोठी गोष्ट आहे. संधी आता ओळखणं आणि स्वीकारणं मोठी गोष्ट आहे. तू ती ओळख आहेस, तू ती स्वीकारतोय. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे, ते शांतपणे पाहत आहे तू कसं पुढचं पाऊल टाकतोय. ते म्हणतात मी आता तुला इथपर्यंत आणलं आहे, आता पुढचं पाऊल तू टाक. तुला आता भीती वाटलं तर त्याचं नाव घे. म्हणतात आता मनात मन स्वामी माझा मार्गदर्शन कर आणि बघ तुझं मन तर शांत होईल. तुझ्या आयुष्यात आता हळूहळू बदल दिसू लागतील. तुला आता वेगवेगळ्या नजरेने पाहते, तुझ्या बोलण्यात आत्मविश्वास येईल, तुझ्या चालण्यात ठामपणा येईल. ही संधी तुला फक्त यश देणार नाही, की तुला नवा आत्मविश्वास देईल. तू आधी स्वतःला इतकं कमी समजत होता, तू आता तुला जाणवेल मग आता तुला किती मीही काही कमी नाही आहे. तुझ्या मनातील जी काही जुनी भीती आता निघून जाईल, तिच्या जागी आता आशा येईल, तिच्या जागी धैर्य येईल. आज जो काय होकार दिलाय आता तुझ्या ध्येय आयुष्यात बदलेल. ही संधी तुला नवा मार्ग दाखवेल, नवीन ओळख भेटतील, नवीन अनुभव मिळतील, नवीन स्वप्न उगवतील. तू आता हसशील, मनापासून हसशील, कारण तू आता दिवसांनी तुला आता वाटेल आता तुझं पान आता आयुष्य योग्य दिशेने चाललंय. आम्ही सांगता वेळ कधी वाया जात नाही, प्रत्येक गोष्ट आता वेळेवर आता घडते. आता योग्य वेळ आहे. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्या कशावर विश्वास ठेव,
तुझ्या प्रार्थनेवर आता विश्वास ठेव. ही संधी तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. ती आता नाकारू नकोस, ती आता घाबरून सोडू नकोस. तिला घट्ट पकड, कारण कधी कधी आयुष्य एकदाच मोठी संधी देतं आणि ती पकडली तर आयुष्य बदलतं. आज तुझ्या हृदयात जे काही हलतं आहे तीच आता खरी खून आहे. तुझं मन सांगतं आहे की हीच ती वेळ आहे. हो, हीच ती वेळ आहे. तुझ्या आयुष्यात आता आनंदाची चाहूल लागले. तुझी ते निराशा होता की ते आता उमेद उगवत आहे. तुझ्या संघर्षाचा शेवट आणि यशाची सुरुवात आजपासून होते आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्याची सर्वात मोठी संधी आज तुझ्या दारात उभी आहे. तू तयार आहेस, तुझं आता मन तयार आहे, तुझं नशीब तयार आहे. तर फक्त एक पाऊल पुढे टाक आणि विश्वासाने म्हण, स्वामी आता मी तयार आहे, मी ही संधी स्वीकारतोय. आणि बघ तुझ्या आयुष्यात एक सुंदर उज्ज्वल आनंदाने भरलेला नवीन प्रवास आता सुरू होत आहे. स्वामी सांगतात, संधी तुझ्या दारात उभी आहे, पण दार तूच उघडायचं आहे. हे लक्षात ठेव. देव संधी देतो, पण आता ते निर्णय घ्यायचा माणूस बघतो. आज तुला तर सर्वात मोठी संधी मिळणार आहे, आणि ती ओळखण्यासाठी मन शांत असावं लागतं. गोंधळलेलं मन संधीला अडचण जमतं, घाबरलेलं मन संधीला धोका समजतं, पण विश्वास असलेलं मन संधीला आशीर्वाद समजतं. तर आता स्वतःकडे बघ. इकडे दिवस आता तू काय केलं, किती वेळा पडला, किती वेळा लोकांनी हसून आता घेतलं, किती वेळा स्वतःला प्रश्न विचारा, मी खरंच करू शकतो का? पण तरी आता तू उठला, तू चालत राहिला, तू थांबला नाहीस. हीच ती तुझी ताकद आहे. मोठी संधी म्हणजे फक्त मोठं यश नाही, ते तुझ्या आयुष्यातले वळण आहे. ते तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देणारं क्षण आहे. कदाचित तुला त्या नवीन कामाची संधी मिळेल, कदाचित नवीन व्यवसाय सुरू करण्याची वेळ येईल, कदाचित एखादं नातं सुधारण्याची संधी मिळेल, कदाचित स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येईल. पण काही असो, तीच त्याच्या संधी आता तुझ्यासाठी वाढीसाठी आहे. स्वामी सांगतात, भीती सोड, कारण भीती संधी आता मारते. तू जेव्हा आता भीतीत जगतोय तेव्हा तू स्वतः अडथळा होतोय. आज एक निर्णय घे, मी स्वतःचा अडथळा होणार नाही. तुला आता माहिती आहे का, लोकांपेक्षा मोठा शत्रू आपला स्वतःचा संशय असतो. मी नाही करू शकत, माझ्याकडून होणार नाही, मी योग्य नाही, हे शब्द तुझ्या मनातून काढून टाक. तू योग्य आहे, तू पात्र आहे, तू सक्षम आहे. आणि जर देवाने तुला ही संधी दिली आहे तर मी त्याला आता माहीत आहे, तू इथे तू पेलू शकतो. आता स्वतःला एक प्रश्न विचार, जर मी ही संधी स्वीकारली नाही तर आयुष्यभर मला आता पश्चाताप होईल का? तर उत्तर हो असेल तर मागे हटू नकोस. यश आता हमखास मिळेल याची हमी नसते, पण प्रयत्न करण्याचं दुःख आयुष्यभर राहतं. संधी म्हणजे फक्त बाहेरचा बदल नाही, ती आतला बदल आहे. तू आज जिथे आहेस त्यापेक्षा मोठा होण्याची तुला मोठी आता भीती परत कार करावी लागेल. भीती पार केली की तिथे आत्मविश्वास उभा असतो, आणि आत्मविश्वास आल्यावरती तू आता व्यक्तिमत्व बदलते. लोक तुला वेळेल्या नजरेने पाहू लागतात, तुझ्या आवाजात ताकद येते, तुझ्या डोळ्यात चमक येते. हीच ती संधीची खरी ताकद आहे. हे गोष्ट विचारू नको आणि विसरू नको. यश आलं तरी नम्र राहा, कारण नम्र माणसानं तर टिकतो. अहंकार माणसाला वर नेत नाही, तो खोले आता वाढवतो. तुझ्या घरच्यांसाठी, तुझ्या आई वडिलांसाठी, तुझ्या मुलांसाठी, तुझ्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी ही संधी स्वीकार. त्यांनी तुझ्या विश्वासावर विश्वास ठेवला आणि तू स्वतःवर ठेव. स्वामी सांगतात, पाऊल टाक, मी तुझ्यासोबत, तुझ्या पाठीशी. ही ओळ आता मनात करू नको ठेव. जेव्हा आता भीती वाटेल ही ओळ आता वाटव. जेव्हा निर्णय घ्यायचा असेल ती ओळ गाठव. जेव्हा आता लोक शंका घेतील ही ओळ गाठव. त्यामुळे आता तू एकटा नाहीस आहे. माझ्या आता मागे तुझी श्रद्धा आहे, तुझ्यासोबत तुझी मेहनत, तुझ्या पुढे तुझं भविष्य. आता कल्पना कर, तुझी ही संधी स्वीकारली, तू धाडस केलं, तू प्रयत्न केला. काही महिन्याने मागे वळून पाहताना तुला वाटलं, धन्यवाद, मी ते पाऊल टाकलं. तुझ्यानंतर खूपच सुंदर असेल. जर आता ही अडचण आल्या तरी त्यांना आता शिकवण समज, कारण प्रत्येक मोठं यश अडचणी आता पायऱ्यांवर उभा असतं. आजचा दिवस साधा वाटला असेल तर कदाचित भविष्य तू म्हणशील, त्या दिवशी निर्णय आता घेतला आणि माझं आयुष्य बदललं. हीच ती वेळ आहे. भीतीवर विजय मिळवला, संशय बाजूला ठेवला, विश्वास घट्ट धरला. पुढे आता तू चालत राहिला, स्वतःसाठी, तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी. स्वामी सांगतात, धैर्याने चल, मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. आता मनात हळूच मन, मी तयार आहे, मी घाबरत नाही, मी माझी आता संधी स्वीकारतोय. संधी मिळाली म्हणजे सगळं आता संपलं नाही. संधी मिळाली म्हणजे प्रवास सुरू झालाय. आजपर्यंत तू वाट पाहत होता, आता तुला चालायला सुरुवात करायची आहे. बाळा, घाबरू नकोस. मोठी संधी आली की मोठी भीती येते, पण ती भीती ही फक्त तुझ्या मनात असते, तुझ्या क्षमतेत नाही. तुला वाटेल, जर मी अपयशी ठरलो तर, लोक काय म्हणतील, माझ्याकडून नाही जमलं तर. पण जरा मागे वळून बघ, ज्या वेळेस तुला वाटत होतं की आता सगळं आता संपलंय, त्या वेळेत आता तुझा आता पुन्हा उभा राहिला. तुझ्या काहीतरी खास आहे म्हणून तू आजपर्यंत इथपर्यंत आलायस. ही संधी तुला फक्त यश देण्यासाठी नाही, तर तुला स्वतःची ओळख करून देण्यासाठी आले. तू स्वतःला कधी पूर्णपणे ओळखलेच नाही, तर तुझी मेहनत स्वतःला कमी समजत राहिला. तुला वाटत राहिला, मी आता साधाच आहे. स्वामी सांगतात, बाळा, साधेपणाचं सर्वात मोठी ताकद असते. तुझ्या आई वडिलांचे कष्ट, त्याच्या डोळ्यातलं स्वप्न, त्यांनी केलेली प्रार्थना,
हे सगळं आज फळाला येत आहे. तुला कदाचित माहिती नसेल, पण कित्येक आता रात्री त्यांनी आता तुझ्यासाठी देवाजवळ हात जोडले. त्यांना आता फक्त एवढंच सांगितलं, आमच्यात लेकराचा योग्य मार्ग आता दाखव. आणि आज तो मार्ग तुझ्या समोर उभा आहे. ही संधी म्हणजे फक्त करिअर नाही, ही संधी म्हणजे विश्वास आहे, तुझ्यावर ठेवलेला विश्वास. स्वामी सांगतात, बाळा संधी म्हणजे दार आहे, ते दार उघडायचं काम तुझं आहे. जर तू भीतीने थांबला तर आता दाब बंदच राहील, पण तू धैर्याने एक पाऊल टाकलं तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. तुझ्या आठवत आहे का ते दिवस जेव्हा आता तुझ्याकडे काहीच नव्हतं, पैसे नव्हते, सपोर्ट नव्हता, फक्त स्वप्न होतं. आज जे स्वप्न हळू आकार घेणार आहे. कधी कधी आयुष्य उशिरा करते, कारण ते तुला आता तयार करत असतं. तुझ्या अडचणी अनुभवल्या होत्या, त्या तुला आता मजबूत बनवण्यासाठी होत्या. जर तुला आधीच ही संधी आता मिळाली असती तर कदाचित तू ती टिकवू शकला नसता. पण तू तयार आहेस, तू आता परिपक्व झालाय. स्वामी सांगता, बाळा नम्र राहा. यश आलं तरी डोकं फिरू देऊ नकोस. आणि कारण यश टिकवण्यासाठी स्वभाव मोठा असावा लागतो. तू मोठा होणार आहे, पण माणुसकीने मोठा राहा. तुझ्या त्या आयुष्यात काही लोकांनी साथ सोडली असेल, काहींनी तुझी टिंगल केली असेल, काहींनी तुला आता कमी लेखलं असेल, पण त्यांना दोष देऊ नको. तसे तुला आता मजबूत केले. आज जेव्हा तू उंच उलशील तेव्हा तर त्यांच्यावर राग धरू नकोस, फक्त हसून पुढे जा. हे संधी तुझ्या मनाला बदलून टाकतील. तुझा आता आत्मविश्वास दे, तुझा स्वाभिमान देईल. तू स्वतःकडे आता बघशील आणि म्हणशील, मी हे करू शकतो. आणि बाळा, सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहिती आहे का? ही संधी तुला फक्त बाहेरून मोठं करणार नाही, तुला आतून श्रीमंत करेन. तू आता जास्त कृतीज्ञ होशील, जास्त शांत होशील, जास्त समजदार होशील. स्वामी सांगता, बाळ प्रत्येक संधी ही जबाबदारी असते. तुझ्या हातात तुला जबाबदारी येणार आहे, तुझ्या कुटुंबाची, तुझ्या स्वप्नांची, तुझ्या भविष्याची. इथं पण घाबरू नकोस, कारण तू एकटा नाही. तुझ्या पाठीशी आता तुझ्या शक्ती आहे, तुझ्या पाठीशी तुझं कष्ट आहे. अरे तुझ्या आता पाठीशी स्वामींचा हात आहे, आशीर्वाद आहे. आता जेव्हा तू झोपायला जाशील तेव्हा एक गोष्ट मनात ठेव, माझ्या आता आयुष्यात बदललं आहे. थोड्या छोट्या पावलांनी हळूहळू शांतपणे. संधी आता मोठी असली तरी तिला जपायचा संयम लागतो. काही करू नकोस, प्रत्येक निर्णय विचार करून घे, मन शांत ठेव. लोक काय बोलतील, पण तू आता फक्त तुझ्या ध्येयाकडे बघ. आम्ही म्हणतात, बाळा विश्वास हा तुझ्या आता सर्वात मोठा साथीदार असते. जर तू आता स्वतःवर विश्वास ठेवला तर स्वतःला आता कोणी आता थांबवू शकत नाही. आजपासून तुझं आयुष्य त्या नवीन वळण घेणार आहे. तू नवीन लोकांनी भेटशील, नवीन अनुभव घेशील, नवीन जबाबदाऱ्या आता पार पाडशील. कधी कधी थकशील, पण थांबू नकोस, कारण हीच ती संधी आहे जी तुझ्या आयुष्यात अर्थ देईल, तुझ्या घरात आनंद देईल, तुझ्या आईच्या डोळ्याचं पाणी देईल. आनंद फक्त तुझ्या डोळ्यांच्या आता चेहऱ्यावर आता समाधान दिसेल आणि तू म्हणशील, आजपर्यंतचा संघर्ष वाया गेलेला नाही. स्वामी म्हणतात, बाळा संधी मिळणं हे फक्त भाग्य आहे, पण ती योग्य प्रकारे जगणं ही तुझी जबाबदारी आहे. स्वतःवर विश्वास ठेव, प्रामाणिक राहा आणि कधी अहंकार करू नकोस. आज जी सर्वात मोठी संधी तुला मिळाली आहे, ती तुझ्या आयुष्याला नवा अर्थ देईल, ती तुला उंच नेईल. हे पण ते जमिनीवर पाय ठेवून चालायला तुला विसरू देणार नाहीये. बा आजचा दिवस लक्षात ठेव, हा दिवस तुझ्या आयुष्यात बदल घडवणारा, तुझं भविष्य उजळेल, तुझं स्वप्न साकार होत आहे, तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळत आहे. फक्त एकच कर, धैर्याने पुढे चल, कारण आज तुला मिळालेली ही सर्वात मोठी संधी तुझं आयुष्य सुंदर, अर्थपूर्ण आणि यशस्वी बनवणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे, कारण आज तुला जी काही संधी मिळणार आहे तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार आहे. कधी कधी आपण वाट पाहतो का माझ्या त्याच्यासाठी आता काही होत नाहीये, पण स्वामी म्हणतात, सर्व काही योग्य वेळेत होतं. तुझ्या प्रयत्नांना आणि संयमाला फळ मिळालं आहे. आजची संधी तुला फक्त आशीर्वाद, आर्थिक आता दृष्ट्या समृद्ध करणार नाही, पण तर तुझ्या मनाच्या शांतीचा आणि आत्मविश्वासाचा अनुभव देणार आहे. तुझ्या मनात हलकं वाटेल, जुन्या ताण मागे होईल, तुझ्या घरात आनंदाची लहर येईल. सगळे एकमेकांना समजून घेतील, मुले असतील, भाऊ बहीण प्रेमाने वागतील, आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान भरलेलं असेल. स्वामी समर्थ म्हणतात, जे मन शुद्ध ठेवतात ते खऱ्या अर्थाने श्रीमंत होतात. हा तुझ्या मनात विश्वास येईल, मी सक्षम आहे, मी समर्थ आहे आणि माझ्या मेहनतीला असं फळ मिळत आहे. तू जिथे अडखळा होशील तिथे त्याचा वाट सोपी होईल, तुझ्या जुना त्रास आणि गैरसमज मागे जातील. स्वामी सांगतात, छोट्या त्या गोष्टींमध्ये आनंद शोध, तेच जीवन सुंदर बनवतं. आज तुझ्या घरात हलकं वातावरण असेल, थोडासा शांतपणा असेल आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद असेल. तुझ्या मनातील भीती कमी होईल, तुझ्या मनात विश्वास वाढेल, तुझ्या घरात प्रेम वाढेल, तुझ्या आता जीवनात नवा उत्साह निर्माण होईल. स्वामी सांगतात, ज्याने संयम ठेवला, ज्याने धैर्य दाखवलं, त्याला फळ मिळतं. आजची रात्र तुला शिकवेल, ही आनंद फक्त बाहेरून नाही, तू आतून उगवतो. तू थोडा आता वेळ स्वतःसाठी काढ, मन शांत कर आणि तुझ्या दरात आता तुझ्या आता वाढ असल्यामुळे आनंदी जाणवी घे. विश्वास ठेव, धैर्य ठेव आणि प्रेम ठेव, हसत पुढे पुढे चालत राहा.
आम्ही सांगतो आजच्या संधीमुळे तुझ्या जीवनात नवा उत्साह येणार आहे. संधी फक्त तू घेणार नाही, तुला तर ती शिकवेल, तुला ती मार्गदर्शन करेल, तुला तर ती आयुष्याला दिशा दे. तुला कदाचित वाटेल मी तयार आहे का? व तू तयार आहेस, कारण तू आता आधीच हजारो गोष्टी सहन केल्या आहे. तुझ्या धैर्याला आज फळ मिळाले. तुझ्या आता घरात सर्वांना आनंदाची जाणीव होईल. जुना वाद, तुझं नाव, चिंता सगळं आता मागे राहील आणि प्रत्येकाच्या हृदयात प्रेम आणि शांतता येईल. स्वामी सांगतात विश्वास ठेवल्याशिवाय काहीही अशक्य नाही आहे. भीतीला बाजूला ठेव, शंका सोड आणि स्वतःवर आता विश्वास ठेव. आजची संधी तुझं आयुष्य बदलू शकते. पण लक्षात ठेव, तू जसा बदलशील तुझं मन तसं जसं होईल, तुझ्या जीवनात तसा आता परिणाम होईल. स्वामी सांगतात जे मन शुद्ध ठेवतात ते तर प्रामाणिक राहतात, त्यांचं आयुष्य नेहमीच उजळून जातं. आज तुझ्या आयुष्यात ही घटना आहे, फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या घरासाठी आहे. तू फक्त एक पाऊल पुढे टाक, आज पुढे कर, मनात विश्वास ठेव. संधी आली आहे आणि ती तुझ्या आता जीवनात आनंद, प्रेम आणि समृद्धता घेऊन येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात धीर, विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश सुरू झाला आहे आणि हा प्रकाश सगळे आता घरात उजळणार आहे. तू तयार आहेस का? कारण तुझी आता संधी येते आणि ती तुझ्या आता जीवनाला नवे आयाम देईल. स्वामी सांगतात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही क्षण असतात जे त्यांच्या भविष्याचा मार्ग ठरवतात. आजचा दिवस तुझ्यासाठी असाच आहे. तुझ्या डोळ्यातील चमक, तुझ्या मनातील उमेद या सगळ्यांचा फळ आता येत आहे. तुझ्या आयुष्यातील वर्षभराच्या प्रतीक्षा, कष्ट, चिंता, निराशा ही सर्व आता गोष्ट आता फलित होत आहे. तू आता खूप दिवसापासून वाट पाहत होता, कधी माझं यश होईल, कधी माझ्या मेहनतीला मान मिळेल. आजच्या या प्रश्नाचे उत्तर आता तुला मिळणार आहे. मन शांत ठेव, गंभीर श्वास घे, कारण तू ज्या क्षणाची आता प्रतीक्षा करत होता ते तर क्षण आता तुला भेटत आहे. तुझ्या हृदयातील हलकी ऊर्जा आता भासेल, जणू काहीतरी महत्त्वाचं घडणार आहे. तुझ्या घरातील आता वातावरण देखील बदलणार आहे. आई वडिलांच्या डोळ्यात आता एक हलकी स्मित दिसेल, जोडीदाराच्या चेहऱ्यावर हलका आनंद दिसेल, मुलांच्या हसण्यात एक वेगळा उत्साह दिसेल. सगळीकडे प्रेमाचं वातावरण निर्माण होईल. कदाचित तुला ही संधी बाह्य रूपात दिसेल, पण एक फोन कॉल, एक भेट, एक नवा निर्णय, पण खरा बदल तुझ्या मनात होतो आहे. तुझ्या मनातली शंका आता कमी होणार आहे, तुझ्या हृदयाची भीती निघून जाणार आहे, तुझ्या आत्मविश्वासाची जाळी आता सुरू होणार आहे. किती दिवस तू मनात आता विचार करत होता मी पात्र आहे का? आता तुला समजेल तू आता सदैव पात्र होता. तुझ्या मेहनत केली, तू प्रयत्न केला, तू धैर्य दाखवलं आणि या सर्व गोष्टीचा आता परिणाम आज तुझ्या समोर येत आहे. तुझ्या मनात आता एक असा उत्सुकता निर्माण होते आहे. कदाचित तुला भीती वाटत असेल मी करू शकेन का? पण लक्षात ठेव, भीती आता फक्त तुझा सतर्क करते. ही भीती आता पार केल्यावर मोठे तर यश येते. आज तुझ्यापर्यंत जे काही अनुभव घेतला आहे त्याचं फळ आज तुला मिळणार आहे. ते अनुभव तुला आता मजबूत बनवतात, ते अनुभव तुला आता पुढे नेणार आहे. आम्ही सांगतात प्रत्येक अडचण तुला तयारी करत असते आणि तुझ्या आता तयारीचे तर गोड फळ तर मिळत आहे. तुझ्या डोळ्यात आता आनंद असेल, तुझ्या आता हृदयात शांतता असेल, तुझ्या मनात विश्वास वाढेल, तुझ्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात आनंदाची लहर जाणवेल. तुला हे जाणवेल की प्रत्येक गोष्टी आता तुझ्यासाठी योग्य आता वेळ आता घडली आहे. ज्यावेळेस तू धैर्याने गमावलं नाहीस, त्यावेळेस तू आता प्रत्येक आता मार्गावरच होता, त्यावेळेस तू आता प्रयत्न करत होता, त्याच प्रयत्नांना आता फळ मिळत आहे. स्वामी सांगतात विश्वास ठेवला, मेहनत केली आणि धैर्य ठेवल्यास सर्व काही साध्य होतं. आज तुझ्या आयुष्यात नवे प्रकल्प सुरू होतील, नवीन योजना आता यशस्वी होतील, तुझ्या घरात आर्थिक स्थिरता येईल, तुझ्या परिवारात आता आनंद वाढेल. तुझ्या समजेल की पैशाने आता फक्त समाधान नाही होतं, पण आत्मविश्वास, मान, आता प्रतिष्ठा आणि सन्मान मिळतो. ही संधी तुझ्यासाठी फक्त आर्थिक फळ नाही, ती तुझ्या आत्म्याची उंची दाखवली आहे. तुझ्या मनातील आता गोड स्वप्न आता हळूहळू वास्तवात रूप घेत चाललं आहे. तुझ्या आता प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली आहे. तुला तर जाणवेल की जग तुझा पाठिंबा देत नाही आहे. कदाचित आता तुला आता तुझ्याबद्दल मान, आता किती भीती, शंका, त्यांना आता तणाव होते, आता ती सगळं आता मागे पडणार आहे. कारण स्वामी समोर तुझ्या पाठीशी आहे. ते तुला मार्ग दाखवत आहे, ते तुला विश्वास आता देत आहे, ते तुला सांगतंय तू आता तयार आहेस, पुढे जा. तुझ्या हातात येणारी संधी फक्त सुरुवात आहे. पुढे अजून खूपच आनंदात यश आणि समाधान देईल आणि तुझ्या मेहनतीला आता पुन्हा फळ मिळेल. तुझ्या आता घरात, कुटुंबात, समाजात तुझा आधार वाढले. आजचा दिवस तुला शिकवल, संपूर्ण जीवनात संघर्ष होतो, अडचणी येतात, निराशा येते, पण जे काही लोक हार मानत नाहीत आणि ते शेवटी आनंद, यश आणि समाधान पाहतात. आजच्या मनात तुझ्या विश्वासाचा प्रकाश जळत आहे. तुझ्या हृदयात आता समाधान उमललं आहे, तुझ्या डोळ्यात आता आनंद दिसतो आहे. ही संधी तुला आता फक्त मिळाली नाही, की आता तुझी तयारी केली होती, तुझी आता मेहनत केली होती, तू धैर्य दाखवलं, तू विश्वास ठेवला. आता फक्त एक पाऊल पुढे टाक,
विश्वासाने त्याला पकड, हसत हसत स्वीकार, कारण जे काही यश आहे ते स्वतःवर विश्वास ठेवणं, संधी ओळखणं आणि ती स्वीकार. तुझ्या आयुष्यात आजपासून एक नवा प्रकाश सुरू होतोय. तुझ्या घरात नवे हास्य, नवे आनंद, नवे अनुभव येतील. तुझ्या जीवनात नवे स्वप्न होते पूर्ण. तुझ्या मनात शांती आणि समाधान राहील. स्वामी सांगतात, आज तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होतोय. विश्वास ठेवला, प्रयत्न केला, धैर्य दाखवलं तर नवीन फळ आता येईल. आनंद येईल, यश येईल. आता तुला जाणवेल सर्व काही तुझ्या तयारीनुसार घडतंय, सर्व काही तुझ्या मेहनतीनुसार होत आहे आणि तुझ्या त्या विश्वासामुळे सर्व काही स्थिर होत आहे. तुझ्या आयुष्यातील आजपासून संधी, यश, आनंद आणि समाधानाची लहर येत आहे. तू आता तयार आहेस का? मनात हळू उत्तर येतील, हो मी तयार आहे. म्हणजे बघ, तुझ्या आयुष्यात एक सुंदर, उज्ज्वल, आनंदाने भरलेला नवीन प्रवास सुरू होत आहे. कधी कधी आपण वाट पाहतो, पण खरी गोष्ट आहे की ही आपल्या आयुष्यातील मोठे बदल आपल्या आतल्या बदलातून सुरू होत आहे. आज तू जिथे उभा आहेस तिथे आता थांबू नकोस. किती वेळ आता आयुष्यात संधी आधी तुला आता हसवून गेली. किती वेळा तुझ्या मनात विचारायला कदाचित मी तयार आहे की नाही, पण लक्षात ठेव, तू तयार आहेस. तुझ्या आतल्या सामर्थ्याला तू ओळखलं नाहीये, पण आज त्याची वेळ आली आहे. स्वामी सांगतात, भीती फक्त मनाचा खेळ आहे. तिने तुला मागे वळायचं नाहीये, तुला ओळखून पाऊल पुढे टाक. भीतीने सामोर जा, ते तुझ्या आता धैर्याची परीक्षा घेते, ते तुझ्या इच्छाशक्तीची कसोटी घेते. पण तू शिकलास की संपूर्ण जग तुझ्या पाठीशी उभं राहील. आजचा दिवस, आजची संधी फक्त तुझ्यासाठी आहे. ही संधी तुझ्या आता नवे मार्ग दाखवेल. ही संधी तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल. ही संधी तुला आयुष्यभर आठवण राहण्याची प्रेरणा देईल. ही तुला आता स्वतःलाच विचार कर, तुझ्या मनातील जी मोठी इच्छा आता काय आहे, ज्याची तू वर्षभर वाट पाहत होता, ती आता पूर्ण करू शकतोस. हे विचार नको. तुझ्या आता कष्टाने, तुझ्या धैर्याने, तुझ्या आता मेहनतीने सर्व काही शक्य आहे. आजची रात्र झोपताना स्वतःला सांग, मी माझ्या स्वप्नांना धैर्यवान आहे, मी प्रयत्न करणार आहे, मी थांबणार नाही. स्वामी सांगतात, जे काही मनाला शांत ठेवतात तेच उत्तराला पोहोचतात. आज तू मन शांत ठेव, आज तू विश्वास ठेव, आज तू आपली ताकद ओळख. हे वेळ लक्षात ठेव, तुझ्या मार्गात नेहमी सोपन नसतो, पण प्रत्येक अडथळा तुला त्या मजबूत बनवतो. प्रत्येक संकट तुला शिकवण देतं, प्रत्येक अडचण तुझ्या धैर्याला अजमावतो. आणि आता हे जेव्हा तू आता हळूहळू आपण मन स्थिर करतो, तेव्हा तुझ्या आपल्या अंतर्मनाला ऐकतो. जेव्हा तू आता स्वतःशी प्रामाणिक राहतो, तेव्हा तुला समजते सर्व काही तुझ्यासाठी आहे. आम्ही सांगते, संधी येते, लोक तेव्हा काय म्हणतील हे विसर. तुझं त्या लोकांचे विचार नाही पाहिजे. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. फक्त आपल्या पावलांवर लक्ष ठेव. फक्त आपल्या धैर्यावर लक्ष ठेवा. आज तू त्या निर्णयाची वाट पाहतोय, तो निर्णय घे. भीतीला बाजूला ठेव, विश्वास घेऊन पुढे जा. कारण ही संधी तुझ्या आयुष्याला आता वळण बदलते. ही संधी तुझ्या घरात आनंदाची हवा आता घेऊन येईल. ही संधी तुझ्या मनाला समाधान देईल. ही संधी तुझ्या आत्मविश्वासाला आता नव्याने जागृत करेल. स्वामी सांगतात, धैर्य ठेवलं की देव तुझ्या सोबत उभा राहतं. आजची रात्री झोपताना तुझ्या मनात हा फक्त विचार ठेव, मी धैर्यवान आहे, मी विश्वास ठेवतो, मी तुझ्या संधीला आता स्वीकारतो. आणि आता तुझ्या उद्या सकाळी उठल्यावर पहिलं आता पाऊल टाक. थोडंसं लहान असो वा मोठं, पण टाक. कारण पाऊल टाकतो की विश्वास आता धैर्य आपोआप मार्ग दाखवतात. हीच खरी संधी आहे, हीच तर खरी ताकद आहे, हीच तर खरी प्रेरणा आहे. आणि लक्षात ठेव, स्वामी तुझ्या आता पाठीशी आहे. प्रत्येक पावलावर, प्रत्येक आता निर्णयावर, प्रत्येक आता धैर्यावर आहे. तुझ्या आता मनातील ही शंका, भीती, ती निराशा सर्व काही तात्पुरती होती. कारण स्वामी सांगतात, बाळा तू तयार आहेस. तुझ्या मेहनतीने, तुझ्या श्रद्धेने, तुझ्या धैर्याने हे क्षण आता येण्याआधी स्वतःला तयार केलं आहे. आता तुला कळेल किती महत्त्वाचं आहे प्रत्येक क्षणाला श्रद्धा ठेवणं. आता तुला कळेल किती शक्तिशाली आहे प्रत्येक छोटं काम जे तू आता पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने करतोय. ज्यावेळेस तुझ्या आयुष्यात अडचणी आल्या, ज्यावेळेस आता तू हसत जिंकलं नाहीच आहे, पण त्या अडचणीने तुला आता अधिक सक्षम बनवलं. आज ती काही संधी आहे तुझ्या समोर येते, ती तुझ्या आता फक्त बाह्य यश नाही, ती आतून बदलण्याची संधी आहे. तर तू आता स्वतःकडे पाहशील आणि म्हणशील, हो मी सक्षम आहे, मी पात्र आहे, माझ्यात ताकद आहे. ज्या डोळ्यात आता येईल विचार, ही संधी मला आता का दिली आहे. स्वामी सांगतात, कारण तू यासाठी तयार झालायस. किती दिवस तू मागे वळून पाहत होता, किती वेळा तुझ्या मनात विचार आले होते, मी योग्य नाही का, माझ्यासाठी शक्य आहे का. आज तो प्रश्न संपतोय. आता तुला आता एक स्पष्ट संदेश मिळाला, तू सक्षम आहे, तुझ्या मेहनतीला पारितोषिक मिळणार आहे. आता ही संधी फक्त एक दिवसाची नाही, ही तुझ्या आयुष्याचा प्रवास बदलणारी आहे. आजपासून तुला आता अनुभव येईल, नवीन लोक भेटतील, नवीन परिस्थिती हाताळली लागेल, पण प्रत्येक क्षण तुला आता नवीन ज्ञान देईल. स्वामी सांगतात, बाळा या क्षणाची तर किंमत समजून घे. ही संधी तुझ्या विकासासाठी आहे. तुझ्या मनात येईल भीती, मी आता अपयशी झालो तर लोक काय म्हणतील, मी जपू शकेल का. पण लक्षात ठेव, भीती ही फक्त तुझ्या कल्पनेत आहे. तुझ्या आत काहीही तुटलेलं नाही आहे. तुझ्या आत आत्मविश्वास, धैर्य, समर्पण आहे. ही संधी फक्त तुझ्या आत्मविश्वासाला जागा देईल. तू आता जो काही निर्णय घेणार आहे
तुझ्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय ठरेल. साध्या शब्दात सांगायचं तर आजचा दिवस तुझं भविष्य ठरवेल. तुझ्या कुटुंबात, तुझ्या स्वतःसाठी, तुझ्या स्वप्नांसाठी हा दिवस खास आहे. स्वामी सांगतात, बाळा, या संधीसह धैर्य आणि संयम ठेव, तुला यश मिळेल. कदाचित ही संधी तुझ्या अपेक्षापेक्षा मोठी असेल, कदाचित मोठी, आता थोडीशी वेळ लागेल, पण ते नक्की तुझ्यासाठी योग्य आहे. आजपासून तुला कळेल की आयुष्यात काही क्षण आता फक्त वाट पाहण्यासाठी नसतात, काही क्षण आता आपल्या उंच नेण्यासाठी असतात. स्वामी सांगतात, बाळा, प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग कर, संधीला सामोरे जा, भीतीला बाजूला ठेव. आजच्या दिवसाची संधीमुळे तुझं मन उघड होईल, तुझ्या आयुर्वेदात आनंद भरून राहील, तुझ्या डोळ्यात आशेची चमक दिसेल, तुझ्या मेहनतीला, तुझ्या श्रद्धेला, तुझ्या धैर्याला आज फळ मिळणार आहे. आज तू स्वतःवर गर्व करशील. ही संधी फक्त तुझ्यासाठी नाही, ही तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्या भविष्यासाठी आहे. स्वामी सांगते, बाळा, तू योग्य आहेस, तू पात्र आहेस, तू सक्षम आहेस. तू आज जो काय पाऊल उचलशील तो तुझ्या आयुष्याला नवीन अर्थ दे. तुला वाटले खरंच माझ्यासाठी आहे का? होय बाळ, हे तुझ्यासाठी आहे, ते तुझ्या मेहनतीसाठी, तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या धैर्यासाठी आहे. आजपासून तुझं आयुष्य नवीन प्रकाशात उभं राहील. तुझ्या घरात आनंदाची लहर पसरली जाईल, तुझ्या मनात शांतता आणि समाधान येईल. ही ती संधी आहे बाळा, तिच्या तू वर्षभर वाट पाहत होता. स्वामी सांगते, बाळा, ही संधी फक्त सुरुवात आहे. तुझ्या आता यशाचा प्रवास सुरू होईल. तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील, तुझ्या हृदयात आता समाधानाची भावना राहील, तुझ्या मनात विश्वास जाईल, मी सक्षम आहे, मी पात्र आहे, मी हे करू शकतो. आणि हा बाळा, ही तुझी संधी तुझ्या आता आयुष्यात नवा अध्याय सुरू करते. तुझं मन स्वच्छ राहील, तुझं हृदयाने आता धैर्याने भरून राहील, तुझं भविष्य उजळून जाईल. आजचा दिवस लक्षात ठेव, ही संधी जप, धैर्य ठेव आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पुढे चालत राहा. कारण आज तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा बदल सुरू होतो आहे. तुझं स्वप्न आकार आता मिळतो आहे, तुझ्या मेहनतीला फळ मिळत आहे, तुझ्या धैर्याला उत्तर मिळत आहे. किती क्षण आहेत बाळा, जिथे तर तुझं मन, हृदय आणि आत्मा एकत्र येऊन आनंद अनुभवणार आहे. तू तयार आहेस का? कारण तुझी संधी आल्यावर तुझ्या आयुष्यात आधीपेक्षा वेगळं, सुंदर आणि यशस्वी होईल. स्वामी सांगतात, बाळा, विश्वास ठेव, संधीची किंमत आता समजून घे आणि मन आणि आत्मा शांत ठेवून पुढे चालत राहा. आजचे दिवस तुझ्यासाठी सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल आणि तुला कळ, सर्व संघर्ष वाया गेलेले नाही, सर्व धैर्य आता वाया गेलेलं नाही, सर्व सज्जा आता फळाला आली आहे. तुझ्या हातात संधी आहे, तुझ्या हृदयात धैर्य आहे, तुझ्या आत्म्यात सामर्थ्य आहे. बाळा, आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन मार्गावर सुरू होत आहे आणि या मार्गावर स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहे. आजच्या तुझ्या आयुष्यात एक अनोखी संधी येणार आहे, जी तुला फक्त बाह्य जीवनातच नाही तर मनाच्या आतूनही बदलून टळून टाकणार आहे. तू कधी स्वतःला आता विचार करत असेल, हा माझ्यासाठी आता काही होत नाहीये, स्वामी सांगता, सर्व काही योग्य वेळेत होतं. आज जी संधी येते ती तुझ्या आता संयमाची, तुझ्या मेहनतीची, तुझ्या विश्वासाची खरी परीक्षा आहे. तुला कदाचित भीती वाटेल, तुला कदाचित शंका येईल, मी तयार आहे का? स्वामी सांगतात, मी तयार आहे. तुझा आता आतला विश्वास तुझा आता मार्ग दाखवेल. आज तुझ्या घरात हलके वातावरण असेल, तुझ्या आता जुन्या तणावात एक हलकी मुस्कान असेल, एक गोड हसणं असेल, तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाने भरलं असलं, मुलं आता आनंदाने असतील, भाऊ बहीण प्रेमाने वागतील. स्वामीमध्ये संधी फक्त बाहेरून येत नाही, ती आतून येते, तुझ्या मनातील तयार लागते, तुझ्या आत्मविश्वासाला तयार लागते. आज तुला वाटेल ही संधी खूप मोठी आहे, मी ही साथून आता हात जोडून घेणार नाहीये, की तू आता ती सोडून नकोस. आता ही संधी तुझ्या भविष्याचा पाय घालणार आहे. तुझ्या आता एकट्या नाहीस, तुझ्या मागे तुझ्या कुटुंबाचं प्रेम आहे, तुझ्या आयुष्यावर देवाची आता कृपा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे मन स्वच्छ ठेवतात, शुद्ध ठेवतात, तेच खऱ्या अर्थाने आता स्वामी यशस्वी होतात. आज तुझ्या मनात आता हलकं वाटेल, तुझ्या आता आत्मविश्वासाला नवा उत्साह येईल, तुझ्या त्रास मागे जातील आणि मन शांत होईल. स्वामी सांगतात, जे मन धैर्याने, संयमाने, विश्वासाने भरलं असतं त्याचं आयुष्यात उजळत. आज तू त्या मार्गावर आहे, तुझ्या हातात आता आजची संधी येते. तुला आता निर्णय घेण्याचं भीतीला बाजूला ठेव, शंका सोड, स्वतःवर विश्वास ठेव. आज तुझ्या घरात प्रेमाची लहर येईल, स्वामी सगळे आता एकमेकांना समजून घेतील, सगळे आता जुन्या गैरसमजावर प्रेमाचा प्रकाश पडेल आणि तुझ्या आता मनात आनंदाचीही भरभराट होईल. स्वामी सांगतात, तुझ्या प्रयत्नाला फळ मिळत आहे, तुझ्या संयमाला फळ मिळत आहे, तुझ्या विश्वासाला फळ मिळत आहे. आजची संधी तुला फक्त बाह्य बदल देणार नाही, तुझ्या आता आतलं मन, तुझ्या आता जीवनाची दृष्टी, आता तुझ्या घरचं वातावरण सर्व बदलणार आहे. तू आज स्वतःला थोडासा वेळ दे, मन शांत कर, हृदय उघड आणि या संधीला मनापासून स्वीकार. स्वामी सांगतात, ज्याने धैर्य दाखवलं, ज्याने संयम ठेवला, त्याला योग्य फळ वेळ मिळते. आता तुझ्या घरात आता आनंदाचे क्षण येतील आणि तुझ्या आता जुना वाद मागे जातील आणि प्रेमाची ताकद घरभर पसरली असेल. तुझ्या आयुष्यात हा दिवस मान्य होईल, तुझ्या मनात हा दिवस उत्साह होईल, तुझ्या आत्मविश्वासाला हे दिवस नवीन उंचीवर घेऊन जाईल. स्वामी सांगतात, विश्वास ठेवल्यास, संयम ठेवल्यास आणि मेहनत केल्यास राहिल्यास सर्व काही शक्य होतं. आजच्या संधीमुळे तुझं मन, आयुष्य बदलणार आहे. तुझ्या घरात आनंद, प्रेम, समाधान येणार आहे, तुझ्या मनाला शांती आता मिळणार आहे.
स्वामी सांगतात आज तुझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरू होणार आहे. ज्या क्षणाची तू वर्षभर प्रतीक्षा करत होता ती क्षण आता तुला आता भेटणार आहे. तुझ्या डोळ्यात आता आनंदाची चमक दिसेल. तुझ्या मनात झालं की उमेद निर्माण होईल, कारण आयुष्यात जे काही खूप दिवस हवे होते ते एक दिवस नक्की येतं. कदाचित तुला वाटत असेल की हा खरंच माझ्यासोबत होत आहे का? हो, खरंच होत आहे. तुझे काय मनात येतं घेतले, मेहनत घेतले, जे प्रयत्न केले ते तर सर्व आज फलित होणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक निराशा तुझ्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. तू आता किती दिवस आता स्वतःला विचार करत होता, आज माझं आता आयुष्यात हलकं होत नाही आहे, मी आता माझे यशस्वी आता सोबत होते. आज त्या प्रश्नाचे आता उत्तर मिळाले, कारण स्वामी सांगतात जे मेहनत करतं ते आता धैर्य ठेवतात, ज्यांसाठी संधी तयार होते. तुझ्या घरातील वातावरण बदलतं आहे. आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, जोडीदाराच्या चेहऱ्यावर हसू उमलतील, मुलांच्या मनात अभिमान निर्माण होईल. संधी फक्त बाह्य स्वरूपात नाही आहे, तरी काय एखादा फोन, कधी एखादी भेट, कधी एखादा निर्णय, कधी एखादा बदल तुझ्या आता मनात होतोय. तुझ्या मनातले शंका आता निघून जातील, भीती आता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. कदाचित तुला आता कधी वाटेल ही मी पात्र आहे का, पण स्वामी सांगतात तू आता सदैव पात्र आहेस. तुझ्या मेहनतीला, तुझ्या विश्वासाला, तुझ्या धैर्याला आज फळ मिळणार आहे. आज तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय आता सुरू होत आहे. तिथे मार्ग पाहिलं तिथे आता संघर्ष दिसेल, पण पुढे पाहिलं तिथे उज्ज्वल भविष्य दिसेल. तुझ्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुझ्या आता ती कधी घाबरायचा पण आता धैर्य येत आहे. आधी तू आता शंका घ्यायचा पण आता विश्वास आहे. आता ही संधी तुझ्या हातात येते, ती आता फक्त ती काय ओळखावी लागते. संधी मिळणं आता मोठी गोष्ट नाही आहे, ती ओळखणं आणि ती स्वीकारणं महत्त्वाचं आहे. आता तुझ्या आयुष्यातील हा क्षण आता तू इतिहास म्हणून लक्षात ठेवशील, कारण आज तुला तर फळ मिळणार आहे जे फक्त पैसा देणार नाही, तो आत्मविश्वास, मान, प्रतिष्ठा आणि आनंदही देणार आहे. तुझ्या मनातील स्वप्न आता हळूहळू वास्तवात रूप घेऊ लागली आहे. तुझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल. याचं तुला जाणवेल की सगळं आता जग तुझ्या पाठिंबा देते. कदाचित आधी तुला तर भीती वाटली आहे, पण आता सगळं आता मागे पडणार आहे. स्वामी सांगते तुझ्या पाठीशी आहेत, तुला आता मार्ग दाखवत आहेत, तुला सांगत आहे तू तयार आहेस, पुढे जा. तुझ्या हातात येणारी संधी फक्त सुरुवात आहे. पुढे अजून खूप आनंद, यश आणि समाधान आहे. तुझ्या मेहनतीला पुन्हा पुन्हा फळ मिळेल. तुझ्या घरात, तुझ्या कुटुंबात, समाजात तुला आदर वाढेल. आजचा दिवस तुला शिकवेल संघर्ष होतो, अडचणी येतात, निराशाही येते, पण जे काही हार तर लोक हार मानत नाहीये, तिथे शेवटी आनंद पाहतात, यश पाहतात, समाधान पाहतात. तुझ्या आता मनात आता विश्वास प्रकाश जळत आहे. तुझ्या हृदयात समाधान उमलत आहे. तुझ्या डोळ्यात आनंद दिसतोय. ही संधी तुला फक्त मिळाली नाही, ती तुझं तयारी आता केली होती, तुझी मेहनत केली होती, तू धैर्य दाखवलं, तू विश्वास ठेवला होता. आज आता फक्त एक पाऊल पुढे टाक, विश्वासाने त्याला पकड, असं स्वीकार, कारण हेच तर खरे यश आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं, संधी ओळखणं आणि ती स्वीकारणं. तुझ्या आयुष्यात आजपासून एक नवा प्रकाश सुरू होतोय. तुझ्या घरात नवे हास्य, नवे आनंद, नवे अनुभव येतील. तुझ्या जीवनात नवे स्वप्न पूर्ण होतील. तुझ्या मनात शांती आणि समाधान राहील. स्वामी म्हणतात आज तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होतोय. विश्वास ठेवल्यास, प्रयत्न केला, धैर्य दाखवलं तर जीवन आता फळ देईल, आनंद देईल, यश देईल. स्वामी सांगता आज तुझी ते उभा आहेस, तिथून पाऊल पुढे टाक, कारण पुढे तुला आता ती संधी उभी राहणार आहे, तिथं तू वर्षभर प्रतीक्षा करत होता. तू विचार कर किती वेळ आता आपण आता संधी गमावतो, पण त्या भीती, संशयाने किंवा धाडस नसल्यामुळे, भीतीची झुलझुलीत माया आपल्यामुळे आता मागे पडते, ओढते. संधी समोर असताना आपण म्हणतो कदाचित मी तयार नाही, कदाचित मी माझ्यासाठी योग्य नाही, पण स्वामी म्हणतात भीतीवर विजय मिळवण्याचं भविष्य उज्ज्वल असतं. आज तुझ्या मनाला शांत कर, वेळ बंद कर, सांग स्वतःला मी सक्षम आहे, मी तयार आहे, मी माझं संधी आता स्वीकारतो. ही संधी फक्त बाह्य गोष्टीसाठी नाही, तुझ्या अंतर मनाला बदलणार आहे, ही तुझ्या मनात विश्वास निर्माण करणार आहे, तुझ्या आत्मविश्वासाला पुन्हा जागृत करणार आहे. कधी कधी आपण वाट पाहतो, पण खरी ताकद ही आहे तुझ्या आता आतल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणं. तुझ्या आता घरातील, कुटुंबातील आनंदाची हवा, तुझ्या आता मनातील शांती, तुझ्या स्वप्नाची दिशा सर्व आता या संधीमुळे दडलेली आहे. आज तुला ज्या कॉलची वाट पाहत होता त्या कॉलमधून फक्त शब्द नसतील, त्यात नवे मार्ग, नवीन विचार, नवे स्वप्नाचा प्रयत्न सामान्य असतील. स्वामी सांगतात ज्याने धैर्य धरलं त्याला देव नेहमी साथ देतो. भीतीला सोड, संशयाला बाजूला टाक, विश्वासाला घट्ट धर. तू हळू लक्ष दे, ही संधी तुझ्या निर्णयात प्रतीक्षा करते, तुझ्या पावलांवर ती लक्ष ठेवते, तुझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवते. आता स्वतःला विचार, तरी मी संधी स्वीकारली नाही तर तुझ्या आता आयुष्याचा प्रवास कसा असेल? जर उत्तर हो असेल तर मागे हटू नको. तुझा स्वतःसाठी, कुटुंबासाठी, स्वप्नासाठी चाल.
जितक्या त्या वेळ अडथळा येईल तितक्या त्या वेळा तू स्वतःची ताकद ओळखशील. संधी म्हणजे फक्त बाहेरचं यश नाही आहे, ती आता आत्मविश्वासाची, धैर्याची आणि मनाची गाठ आहे. तू जिथे आता आज थांबला आहेस तिथं आता दुसरा माणूस आता थांबला असता तो मागे जातो, तू आता उभा राहिला. हेच तर तुझं सामर्थ्य आहे. लक्ष दे, तुझ्या जीवनात अनेक वेळा संधी आली आहे, पण काही वेळ आता तू थांबलास, भीतीला अडकला, संशयात हरवला. पण स्वामी समर्थ म्हणतात हा दिवस तुझ्यासाठी आहे. पाऊल पुढे टाक, विश्वास ठेव, सर्व काही शक्य आहे. एकदा वाटत असेल की संधी फक्त नशिबावर आहे, पण खरी गोष्ट ही आहे की तू जितका प्रयत्न करतो, तुझ्या विश्वासाने जितके तर पाऊल टाकतो, तितकाच परिणाम तुझ्या समोर येतो. तुझ्या मनाला शांत ठेव, तुझ्या अंतर्मनाला एक, तुझ्या हृदयाला मार्ग दाखवू दे. म्हणून म्हणतात जे का मन स्थिर ठेवतात तेच आयुष्यात आता प्रगती करतात, भीतीवर विजय मिळवतात, संधी बाजूला ठेवतात, धैर्याने पुढे चाल. लक्ष ठेव, तुझ्या आता प्रत्येक पावलावर ते देव तुझ्या आता पाठीशी आहे. तुझ्या आता प्रत्येक पायऱ्यांवर आता त्याची कृपा आहे. आज संधी फक्त तुझ्याच हातात आहे, स्वप्न आता फक्त तुझ्या मनात आहे, विश्वास आणि धैर्य फक्त तुझ्या पावलांवर येतं. आता हळूहळू विश्वास खोल घे, मनात विश्वास ठेव, तू आता पुढे जा. संधी तुझ्या घरात येते, संधी तुझ्या मनात आनंद येईल, संधी तुझ्या जीवनात प्रकाश आणेल. संधी म्हणतात धैर्य आता ठेवलं की देव तुझ्या प्रत्येक पावलावरती आहे. आता विचार कर, तुझा दिवस उज्ज्वल होणार आहे, तुझं यश तुझ्या पावलांवरती उभं राहणार आहे, तुझ्या घरात आनंदाची हवा पसरणार आहे. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.